पूर्वी एक सांगलीतील महत्त्वाची बातमी आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कोयना धरण आज विसर्ग वाढवणार आहे, तर सुरक्षेच्या कारणास्तव आमणापूर पूल बंद करण्यात आलाय। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुसळधार पाऊस सांगलीतही पडतोय, शिवाय कोल्हापुरात देखील मुसळधाराचा पाऊस पडतोय। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कोयना धरणातून आज विसर्ग वाढवला जाईल। सुरक्षेच्या कारणास्तव आमणापूर पूल हा बंद करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे पुलावर देखील पाणी होण्याचं चित्र आहे, त्यामुळे आता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। आमणापूर पूल हा बंद करण्यात आलाय। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सध्या वाढ झाली आहे। या संदर्भात शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शरद, आपण पाहतोय कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, सध्याची अपडेट द्याल? कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ झालेली आहे। सांगलीतल्या आयर्न पुलाचे जे पाण्याची पातळी सध्या 32 फुटावर गेलेली आहे आणि मिरजेतील कृष्णाघाटचा जो पूल आहे ती 43 फुटावर गेलेली आहे। तिथली धोक्याची पातळी 57 आहे, तर सांगली येथील पातळी आहे ती 45 ची आहे। आणि आता अमणापूर आणि जवळील छोट्या काही गावामध्ये पाणी अगदी पुलाच्या जवळ आलेलं आहे। औदुंबर मंदिरामध्ये सुद्धा गाभारात पाणी आलेलं आहे, त्यामुळे तिथलं आता मंदिर जे दत्त मंदिरातले जे पादुके आहेत ते आता स्थलांतर करण्यात आलेले आहेत। आणि आता सांगली वारणा कोयनेमधून सुद्धा आता संध्याकाळी 4च्या दरम्यान विसर्ग होणार आहे। 10,000 क्युसेकचा इतका विसर्ग होणार, त्यामुळे पुन्हा कृष्णाने वारणेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। निश्चितच शरद, प्रशासनाकडून नेमकी काय खबरदारी घेतली जाते? नदीकाठच्या तसेच धरणकाठच्या परिसरात जी लोक राहतात त्यांचं स्थलांतरण करण्यात आलंय का? कालपासून सांगलीतील सूर्यवंशीनगर, काकानगर आणि मिरज कृष्णा घाट येथील पूर्णे वस्ती, जाधव वस्ती, गोरे वस्ती या भागातील एक 15 कुटुंबांना 78 लोकांना स्थलांतर करण्यात आलं आहे। त्यांची महापालिकेच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये राहण्याची, खाण्यापिण्याची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आणि आज पूर्ण जिल्हा प्रशासन, पालकमंत्री यांनी सकाळी आयर्न पुलाची पातळी पाहून त्यांनी सूचना दिलेल्या आहेत पूर्ण खबरदारी घेण्याची। घाबरू नका, चिंता करू नका, आम्ही सगळी सोय करू, तशी पूर परिस्थिती पूर्ण निर्माण झाली तर अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत। निश्चितच शरद, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।